आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक। नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। एकीकडे पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करायचा, नोटबंदीच्या काळात सीमेवर लढणाऱ्या जवानाचा दाखला देऊन देशभक्तीचे पाठ सरकारनं लोकांना सांगितले, दाखले दिले। आणि आता सध्या काय होतंय, तो जो सीमेवरचा जवान आहे किंवा अंतर्गत सुरक्षेसाठी जो तैनात असणारा निमलष्करी दलाचा जवान आहे, तो आता पेटून उठलाय की काय, असे व्हिडिओज व्हायरल होत आहेत। 3 व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत सोशल मीडियावरनं, आणि त्यातून जवान जी काही व्यथा मांडतायत त्यावर जर का विश्वास ठेवला तर सरकार या जवानांकडे दुर्लक्ष करतंय का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या म्हणजे तुमच्या माझ्या मनात आल्याशिवाय राहणार नाही आहे। सध्या काय चाललंय, कारण सीमेवरचा जवान म्हणजे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या हृदयामध्ये एक वेगळी कल्पना असते की त्याला सरकार सर्व काही देतं, तो आपल्यासाठी प्राणपणाची बाजी लावून लढतो, तो तिथं आपल्या सीमेचं रक्षण करतो। पण तो सध्या सोशल मीडियावरनं जी व्यथा मांडतोय त्यावरनं सरकारला काय म्हणावं असा प्रश्न पडलेला आहे। यावरच आज आपण चर्चा करणार आहोत। आपला आजचा सवाल बघा, सरकारच्या दुर्लक्षामुळे जवानांचा उद्रेक होतोय का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत। मुद्दा क्रमांक 1, अपुऱ्या सोयी सुविधांमुळे जवानांचं मनोधैर्य खचतंय का? मुद्दा क्रमांक 2, निमलष्करी दलाच्या जवानांना लष्कराप्रमाणेच सवलती मिळायला हव्यात का? मुद्दा क्रमांक 3, कामाच्या अतिताणामुळे जवानांमध्ये नैराश्य येतंय का? मुद्दा क्रमांक 4, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्यामुळं जवानांवर कारवाई करणं योग्य आहे का, त्यांचं कोर्ट मार्शल करायला हवं का? हे होते चर्चेतले मुद्दे। आपल्यासोबत या आपल्या आजच्या सवालमध्ये चर्चा करण्यासाठी नामवंत पाहुणे आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ब्रिगेडियर सुधीर सावंत, जे आज एकूणच विश्लेषकाच्या भूमिकेत असणार आहेत, कारण त्यांनी लष्करामध्ये आधी काम केलेलं आहे, त्यांना सगळं माहिती आहे असं आपण मानतोय, आणि त्यांच्याकडनं आज आपण ऐकणार आहोत की नेमकं सत्य काय आहे। आपल्या स्टुडिओमध्ये दुसरे पाहुणे आहेत राजकीय विश्लेषक अजित सावंत, त्याचबरोबर आपल्यासोबत पुण्याहून आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन, ते सुद्धा यातली खरी खोटी बाजू आपल्याला समजावून सांगणार आहेत। खरंच जवान दोषी आहेत का, अशा पद्धतीनं सोशल मीडियावरती आपली तक्रार व्हायरल करतायत, पंतप्रधानांना संदेश देत आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपकडून सर्व टीका सहन करत उत्तर देण्यासाठी आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, जे आज नाशिकला आहेत। आपल्यासोबत नागपूरहून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत। मी तुम्हा सर्व पाहुण्यांचं स्वागत करतोय आणि चर्चेला सुरुवात करतोय। पहिला प्रश्न मी हेमंत महाजन यांना विचारतोय। महाजन सर, ज्या पद्धतीनं हे 3 व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते खरं तर आपल्याला आधी बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पण हे जे 3 व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते कुठल्या परिस्थितीत झाले आणि आत्ताच नेमके का झाले याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे। त्याआधी आपण ते 3 व्हिडिओज बघूया, सलग बघूया की एकामागून एक नेमकं हे जवान काय सांगतायत। सेना के अधिकारियों द्वारा जवानों का किस तरह से शोषण किया जाता है, इसके बारे में मैं काफ़ी दिनों से परेशान था, लेकिन हिम्मत जुटाना बड़ा मुश्किल हो रहा था क्योंकि सारा पावर अधिकारियों के हाथ में था, और अगर ऐसा करते हैं तो उस अधिकारी हमारे ऊपर नाराज़ हो जाते हैं और गलत मेरे ऊपर प्रेशर और मेरे ऊपर गलत कार्रवाई करते हैं। लेकिन मैं सब कुछ सोचते हुए लास्ट में ये फैसला लिया कि मैं इसकी आवाज़ ज़रूर उठाऊंगा। हमारे इस दुख को समझने वाला कोई नहीं है दोस्तों। क्या हम लोग इसके हकदार नहीं हैं? इतनी ड्यूटियां करने के बावजूद भी। तो दोस्तों, आर्मी को पेंशन भी है, हम लोगों की पेंशन थी वो भी बंद हो गई। 20 साल बाद हम नौकरी छोड़कर जाएंगे तो क्या करेंगे? एक्स सर्विसमैन का कोटा भी हमको नहीं, कैंटीन की सुविधा हमको नहीं, मेडिकल की फैसिलिटी हमको नहीं। ड्यूटी सबसे ज़्यादा हमारी।
आर्मी को जितनी फैसिलिटी मिलती है हमें उससे कोई एतराज़ नहीं, मिलनी चाहिए, लेकिन हमारे साथ नहीं भेदभाव क्यों, हमको भी तो मिलनी चाहिए। घंटा ड्यूटी जवान करने के बाद ये दाल, ना इसमें प्याज है ना लहसुन अदरक नहीं, कंटिन्यू 10 दिन से यही दाल और ये रोटियां देखिए आप। ये अब आप ही बताइए, यह है खाना खा के क्या एक बीएसएफ का जवान 10 घंटे ड्यूटी कर सकता है? सभी अधिकारी सब सामान बाजार में बिक्री कर देते हो, ये खाना खाने के लिए मिलता है। इसलिए ये वीडियो ज़्यादा से ज़्यादा शेयर करें और भारत सरकार तक पहुंचाने की कृपा करें। मैं अपना खुद का वीडियो भी आपको दिखाता हूं जो मैं ये अपलोड कर रहा हूँ। अच्छी तरह से आप देख सकते हैं दाल। मैं तेज बहादुर 29 BNBSF से ये बयान दे रहा हूँ कि आज के जमाने में जवानों की क्या हालात है, कैसा खाना मिल रहा है, आप देख रहे हो। जय हिंद। आपण या व्हिडिओमध्ये बघितलं, पहिला जवान होता तो लष्कराचा होता, यज्ञप्रताप सिंह। त्यांनी वरिष्ठांकडनं त्याला छळ होतोय याची व्यथा मांडली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रसुद्धा लिहिलं। दुसरा जवान होता तो CRPFचा होता, जित सिंह। यांनी लष्कर म्हणजे आर्मी आणि पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे निमलष्करी दल यांच्यामध्ये जी असमानता आहे त्याविषयी तक्रार किंवा व्यथा मांडलेली आहे। आणि तिसरा जवान जो शेवटचा होता तो होता BSFचा तेज बहादूर यादव। त्यानं आपल्याला बॉर्डरवर कशा पद्धतीचं जेवण मिळतंय याची तक्रार केलेली आहे। मी थेट जातोय हेमंत महाजन यांच्याकडे। महाजन सर, ज्या पद्धतीनं या तिन्ही जवानांनी आपली व्यथा मांडली आहे किंवा तक्रार केलेली आहे आणि ती सोशल मीडियावरनं व्हायरल केलेली आहे, त्यांचं चुकलं की परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला, काय वाटतं? असं हे तुम्ही आता एक जवान म्हणजे एक वेगळी जमात करू इच्छिता तसं नाही, कारण BSFची जी जवानांची जी आव्हानं असतात ती वेगळ्या प्रकारची असतात, CRPFच्या जवानांची जी आव्हानं असतात ती वेगळ्या प्रकारची असतात आणि आर्मी म्हणजे सैन्य दलातल्या जवानांची जी आव्हानं असतात ती वेगळ्या प्रकारची असतात। त्यामुळे त्यांना असं एक प्रश्न जवान विरुद्ध इतर हे जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे, तसं अजिबात नाही। लक्षात ठेवा, आज BSFमध्ये 3.5 ते 4 लाख जवान आहेत, याच्याशिवाय CRPFमध्ये जो 3 लाख आहेत आणि सैन्यामध्ये 11 ते 12 लाख आहेत। तर एका जवानाला काही प्रॉब्लेम असेल तर सगळ्याच जवानांना ते प्रॉब्लेम असतात असं मी तरी मानायला तयार नाही। कारण असं आहे की ज्या भागामधले हे व्हिडिओ आहेत, BSF जवानाचा व्हिडिओ मंडीमधला होता, याच भागामध्ये 1995 ते 1998 साली माझी बटालियन 7 मराठा लाईट इन्फंट्रीने इथे काम केलं होतं आणि इथे आम्हाला 18 शूरता पुरस्कार मिळाले होते। तर हा भाग मला अतिशय चांगला माहिती आहे, तर मी त्याच्याविषयी अतिशय विश्वासाने सांगू इच्छितो। आता आपण स्पेसिफिक मुद्द्यांकडे येऊ। BSFच्या जवानांनी सांगितलं की आमचं जेवण खराब आहे। असू शकेल, खराब जेवण चांगलं जेवण द्यायची जिम्मेदारी कोणाची? तर त्याचा लंगर कमांडर, त्याचा प्लाटून कमांडरनी जर चांगलं काम नाही केलं तर कंपनी कमांडरनी जर चांगलं काम केलं नाही तर त्याच्यावरती बटालियन कमांडर, त्यांनी चांगलं काम नाही केलं तर त्याच्यावरती DIG, त्याच्यावरती IGP। म्हणजे मला सांगायचं असं आहे की आपल्याकडे एक हायरार्की आहे, त्यामध्ये जर एका लेव्हलला जर कोणी माणूस चांगलं काम करत नसेल तर आपण त्याच्याकडे कंप्लेंट करू शकतो। जर आता समजा या BSFच्या जवानांनी प्लाटून कमांडरला कंप्लेंट केली, त्यांनी दुर्लक्ष केलं, कंपनी कमांडरला कंप्लेंट केली, त्यांनी दुर्लक्ष केलं, बटालियन कमांडरला सांगितलं, त्यांनी दुर्लक्ष केलं, त्यानंतर DIG कडे गेला तर मग दुर्लक्ष झालं। म्हणजे जर असं सगळ्या हायरार्कीमध्ये जर त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर तो अशा प्रकारचा जर त्यांनी व्हिडिओ टाकला तर त्याला मी जास्त दोषी मानणार नाही। परंतु जर त्यांनी या हायरार्कीमध्ये आपली कंप्लेंट केलेली नसेल आणि त्याकडनं उत्तर मागायचा प्रयत्न केला नसेल तर मी त्याला नक्कीच दोषी मानेन। दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांचे जे ऑफिसर्स आहेत ते राशन विकत आहेत आणि मी एक दोन वर्तमानपत्रामध्ये पण वाचलेलं आहे की त्यांचे करस्पॉन्डंट त्या भागामध्ये गेले होते आणि ते तिथे काही सिव्हिलियनशी बोलत होते आणि त्यांना असं कळालं होतं की तिथे काही प्रमाणामध्ये राशन विकलं जात असावं। ही पेपरमध्ये आलेली बातमी आहे, खरं खोटं हे इन्व्हेस्टिगेशनमध्येच कळू शकेल। पण असं जर कोणी विकत असेल तर त्या अधिकाऱ्यांची चूक आहे, त्या अधिकाऱ्यांना कायद्याच्या खालती शिक्षा ही द्यायलाच पाहिजे, याच्यामध्ये काहीही डाऊट नको। तिसरा त्यांनी पॉईंट रेज केला होता की आम्हाला
आम्हाला 11 तास ड्युटी पडते. अहो सीमेवरती 24 तास ड्युटी असते, तर 11 तास 9 तास 10 तास हे इथलं पुण्या मुंबईला ठीक आहे, तिथे ते ठीक नाही आहे. मग मी जर मी दुसरं CRPFकडे आलो, CRPF जवानांनी जी कंप्लेंट केली होती तो म्हणतो की आम्हाला आर्मीसारखं हे मिळायला पाहिजे. आता प्रत्येक संस्थेच्या प्रत्येक दलाच्या एक टर्म्स ऑफ रेफरन्स असतात, त्याप्रमाणे त्यांना तो पगार दिला जातो. जर तुम्ही सगळ्यांनाच एकत्र करायचं म्हटलं तर त्याकरता सरकारला हजारो कोटी रुपये लागतील. तर ती तुमची करायची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही ते करा. पण ज्यावेळेस आपण कुठल्याही संस्थेमध्ये प्रवेश करतो तर त्यांना तिथे सुविधा काय मिळतात ते क्लिअर कट दिलं आहे. त्या संस्थेमध्ये प्रवेश करायचा म्हणायचं की आम्हाला असं पेन्शन मिळायला पाहिजे, आम्हाला तसं मिळायला पाहिजे, हे चुकीचं असतं. जर तुम्हाला या संस्थेचे नियम माहिती नव्हते तर तुम्ही या संस्थेमध्ये यायला नको होतं. कुठल्या संस्थेला कुठलं म्हणजे फायदे मिळायला पाहिजे याकरता वेळोवेळी एक्सपर्ट कमिटी नियोजित केली जाते. ते डिसाईड करतात की ओके या CRPFच्या जवानांना जास्त त्रास होतो. इनफॅक्ट आता अशी वेळ आलेली आहे की CRPFच्या जवानांना आर्मीच्या जवानांहून जास्त पैसे जास्त अलाउन्सेस मिळत आहेत. कारण असं वाटतंय आपल्या एक्सपर्ट कमिटीला की त्यांची जी हालचाल आहे ती खूप जास्त होते. जोपर्यंत आर्मी म्हणजे हे प्रत्येकाची जे चॅलेंजेस आहेत ती वेगवेगळी आहेत. मी एवढ्या सगळ्यामध्ये एवढाच सांगायचा प्रयत्न केला की पहिले तुम्ही जी तुमची हायरार्की आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट करा, तुमच्या अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट करा. आणि जर अधिकाऱ्यांनी तुमचं ऐकलं नाही, एवढे 5, 6, 7, 8 अधिकारी त्या चेनमध्ये आहेत, तर त्यानंतर मग तुम्ही इतर उपाय वापरले तर त्याला मी थोडंसं तरी ॲग्री करू शकतो. पण जर त्यांनी ही पद्धती वापरल्या नसतील तर त्यांनी जे केलं होतं ते चुकीचं आहे. पण तरी पण त्यांनी चुकीचं केलं असो की नसो, पण त्यांनी जे कंप्लेंट्स मांडलेले आहेत म्हणजे जेवण नीट मिळत नाही, राशन विकलं जातं, अर्थातच 100% त्याच्यावरती चौकशी व्हायला पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे. आणि ती मला वाटतं ती चौकशी BSFने सुरू केलेली आहे. आणि त्याकरता जे DIG आहेत ते बाहेर नाही येत आहेत, म्हणजे त्या तिथले नाही येत, ते कुठे मोठे जम्मूवरनं वगैरे येत आहेत. तर मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये ती चौकशी होईल आणि हे सगळे मुद्दे कव्हर केले जातील. आणि कोणी राशन विकणारा असेल, कोणी जेवण नीट देणारा असेल तर त्याला नक्की शिक्षा मिळेल. तो त्याचा मुद्दा बरोबर आहे. ठीक आहे महाजन सर. ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रश्न असा आहे की हे जवान एका पाठोपाठ एक व्हिडिओ व्हायरल करतायत आणि एकाच वेळी हे व्हायरल होत आहेत, म्हणजे 2-3 दिवसाच्या गॅपमध्ये हे होत आहेत. हे एकाएकी घडतं आहे, त्यामुळं उद्रेक झाला की काय? अजूनही काही व्हिडिओज आहेत जे व्हायरल व्हायचे आहेत किंवा जे लोकांपर्यंत पोहोचायचे आहेत पण ते तयार झाले आहेत असंही काही जण बोलत आहेत. हे काय चाललं आहे? म्हणजे एक तर त्यांच्यावर अतिकामाचा ताण आल्यामुळं त्यांचं खच्चीकरण झालं आहे, ते नैराश्य आलं आहे त्यांना, किंवा ते लॅक ऑफ लिव्ज ज्याला म्हणू की अपुऱ्या रजांमुळं ते तसं करतायत. काहीतरी असं होतं आहे, काहीतरी विस्कळीत झालेलं आहे, त्यामुळं हे होतं आहे. कारण आतापर्यंत झालं नाही आणि एकाएकी आज होतं आहे, त्यामुळं सर्वांना शंका येते. इथे या गोष्टीवर चर्चा करणं म्हणजे फार कठीण आहे. बेसिकली काय आहे की आता सैन्य दलावर बोलायचं आहे आपल्याला, त्यातल्या मॅनेजमेंटवर बोलवायचं आहे. आता सैन्य दल आणि पोलीस संघटना BSF वेगळी संस्कृती आहे. तुम्हाला सैन्यामध्ये जेवणाबद्दल कंप्लेंट कधी मिळणार नाही. त्याचं कारण जो तिथला कंपनी कमांडर असतो, म्हणजे ज्याच्या हाताखाली 120 जवान असतात, त्याचं एक प्राथमिक कर्तव्य असतं. आणि आम्ही त्यावेळेला नवीन पद्धतीने जेवण कसं चांगलं होईल, आम्ही जेव्हा कंपनी कमांडर होतो ह्याच्यावर फार लक्ष द्यायचं. आर्मी मार्चेस ऑन द स्टमक आणि जवानांच्या वेलफेअरवर प्रचंड लक्ष दिलं जायचं. पण थोडं काय झालं आहे, फरक हा झाला आहे की आजचा जवान आणि मी जेव्हा सैन्यात गेलो 80च्या दशकात, त्यावेळेचा जवान ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आला आहे. आजचा जवान हा सुशिक्षित आहे, त्याला आता टेक्नॉलॉजीवर काम करावं लागतं. म्हणजे कम्युनिकेशन असेल, वेपन सिस्टम्स असेल, त्यामुळे सुशिक्षित लागला. आता पूर्वी 5वी पास घ्यायचे, आता तर तुम्हाला 10वी 12वी पास जवान मिळत आहेत. आणि त्यामुळे त्यांचा जो विचार करण्याची शक्ती आणि क्षमता ही फार वाढलेली आहे. आणि जग पण बदललं आहे ना, जग पण बदललं आहे, अपेक्षा बदललेल्या आहेत. आणि एक लक्षात ठेवा की जो आर्मीमध्ये सुद्धा फरक आहे. जो इन्फंट्रीचा जवान आहे, जो सीमेवर असतो, जो सियाचीनमध्ये बर्फात रात्रंदिवस राहतो, आणि इतर जवान जे आहेत समजा सप्लायचे, IMEचे, ऑर्डनन्सचे, ह्यांच्यामध्ये काम करण्याचा जो ताण आहे हा फार फरक आहे.
आणि सीमेवरच्या जवानाला प्रचंड प्रमाणात आज त्रास आहे, कारण कायम तो आता संघर्षात आहे. आता हे नाही की लढाई होईल तेव्हा जवान जातील पूर्वीसारखं, आता तर रोजच लढाई आहे आणि रोजच संघर्ष आहे आणि कुटुंबापासून दूर दुर्गम ठिकाणी तो राहतो. आणि त्याच्यामध्ये काय असतं, ऑफिसर आणि मॅन हा हे रिलेशनशिप आहे, हा सैन्याचा कणा आहे, सैन्याच्या मनोबलाचा कणा आहे. की अधिकारी चांगला असेल, कारण अधिकाऱ्याला लीड करायचं आहे जवानांना बॅटल, आणि अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलेली असते, आगे बढो नाही, फॉलो मी, माझ्या पाठीमागे या. म्हणून तुम्ही बघाल की अनेक चकमकीमध्ये ऑफिसर हा अनेकदा मारला जातो. आणि म्हणून कसं आहे, हा रिलेशनशिप इतकं स्ट्रॉंग पाहिजे. पण दुर्दैवाने आज काय झालेलं आहे, थोडा फरक पडलेला आहे ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण शेवटी ही ब्रिटिश आर्मीमधून आपण इंडियन आर्मी झालेलो आहे. हा एक संस्कृतीचा सुद्धा एक विषय आहे. आणि जसं आता परंपरा गावातल्या बदलत चाललेल्या आहेत, सैन्यातल्या परंपराही बदलत चाललेल्या आहेत. आणि म्हणून जे जवान असतात त्यांना काही कामं करायला अडचण असते. फॉर एक्झाम्पल की एखादा जवान आहे तो आता सेपरेट होतात, फॅमिली राहते पुण्याला, ऑफिसर असतो लडाखला, आणि एक जवान तो फॅमिलीबरोबर राहतो. तर तो जो विषय आहे तो आता पूर्णपणे थोडा विचित्र झालेला आहे. पूर्वी तो नव्हता, आता विचित्र झालेला आहे, काळ बदललेला आहे. आणि मग त्या जवानाची क्वेश्चनिंग पॉवर वाढलेली आहे. आज जे आपण बघतो टी व्हीवर व्हायरल झालं, ह्या जवानांना दोष द्यायचं काहीच कारण नाही. म्हणजे BSFचे असून दे, CRPF, मी त्यांच्यावर काम केलेलं आहे काश्मीरमध्ये आणि इतर ठिकाणी. BSF आणि CRPFच्या जवानाची हालत फार खराब आहे, मी जाणतो स्वतः. त्याच्याकडे ते पोलीस दलाचे संस्कार आहेत. म्हणून तुम्ही बघाल की अल्टिमेटली ज्या वेळेला आपत्ती कुठली येते, नैसर्गिक असो, टेररिस्ट अटॅक असो, शेवटी आर्मीलाच बोलवलं जातं. हे कितीतरी फोर्सेस असले तरी, एवढे फोर्सेस असून आर्मीलाच का बोलवलं जातं? कारण आर्मीमध्ये एक गोष्ट आहे, कॉम्बॅटमध्ये, लढाईमध्ये वावरण्याचा आणि वागण्याची जी पद्धत आहे आणि प्रशिक्षण आहे हे फार कठीण असतं आणि सक्त असतं. आणि ती संस्कृतीही वेगळी आहे. सकाळपासून संध्याकाळचं जे रुटीन आहे, मग आम्ही जेव्हा बॉर्डरवर होतो तेव्हा आम्ही ऑफिसर असून आम्ही रात्र फिरत असायचो, गस्त घालायचो. कारण शेवटी जवान हा त्यालाही वाटलं पाहिजे की आपला ऑफिसरसुद्धा आपल्याबरोबर फ्रंटवर आहे. आणि म्हणून ह्या सांस्कृतिक बदलामुळे आज जवानांच्यामध्ये एक पद्धतीचं नैराश्य येण्याची शक्यता आहे. मला एकच सांगायचं आहे, जिथे ऑफिसर चांगले असतात तिथे अशा तक्रारी कधी होत नाहीत. आणि जिथे ऑफिसर मेन रिलेशनशिप खराब असतं, जसं तुम्ही ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळेला बघितलं की काही जवानांनी ऑफिसरनाच मारलं होतं. त्यामुळे ते रिलेशनशिपचा हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आणि ह्याच्यात सैन्य दलाला बघावं लागणार आहे. आता सैन्य दलाला बघावं लागणार आहे. BSFमध्ये होम मिनिस्ट्रीचा आहे, तिथे काय ऑफिसर आणि जवानांचा तसा संबंध नसतो. आमचा कसा असतो, मी 6 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये होतो, महार रेजिम बटालियनमध्ये पण होतो, तर आम्ही कायम त्या बटालियनशी संबंधित असतो. त्यामुळे जे रिलेशनशिप असतं ते परमनंट असतं. BSF आणि CRPमध्ये तसं नसतं. आणि जो करप्शनचा मुद्दा आहे, आता जिथे कॉन्ट्रॅक्टर आले आणि जिथे अधिकारी आले, आणि कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्याचं साठलोट हे जगजाहीर आहे. मग ते आर्मीला वेगळं आहे असं नाही आहे. आणि अनेकदा संघर्ष आमच्या इन्फंट्री ऑफिसरचा आणि बाकी ऑफिसरचा झालेला आहे. त्याचे डिटेल कधीतरी मी सांगेनच. पण हा बेसिकली मुद्दा खरा आहे. ह्या जवानांनी दिले, त्यात एक आपत्ती आहे, जो DSR आणि आर्मी ॲक्ट आहे. ह्या आर्मीचा कायदा वेगळा आहे, जो सिव्हिलला नाही आहे. आर्मीला कसं आहे, बटन जरी तुटलेलं असलं तरी तुम्ही त्याला कोर्ट मार्शल करू शकता, अशा पद्धतीचा सक्त कायदा आहे. आणि म्हणून फरक काय पडतो याच्यामध्ये की चेन ऑफ कमांड आहे. जसं महाजन साहेबांनी सांगितलं की कंपनी कमांडर आहे, बटालियन कमांडर आहे, ब्रिगेड कमांडर आहे. ही जी चेन ऑफ कमांड आहे, तर तुम्हाला तक्रार करायला अधिकार आहे. पण तुम्हाला तक्रार करायचा असतं अधिकार, तर जवानाला करायचं. आधी कंपनी कमांडरची करायची असेल तर कंपनी कमांडर थ्रूच पाठवायला लागते, असं डायरेक्ट करायला हे नाही. एक चांगली गोष्ट आहे की आता जनरल रावतने एक नवीन हे आणलं की तक्रार करण्यासाठी पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत, कंप्लेंट बॉक्स. त्यामुळे आज जो रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्सेस आहे, ही जी सिस्टम आहे, पूर्वी नव्हतं, कारण जवान आणि ऑफिसर एकच होते. आता थोडा फरक पडलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये लक्ष घालावं लागेल आणि सरकारला सुद्धा घालावं लागेल. सरकारला निबिद्ध आहे. कारण जो आता त्यातला एक मुद्दा बघा
ट्रम्पनी 3 जनरलना त्यांच्या मंत्रिमंडळात घेतलं. इथे आमच्या आर्मी चीफला यांनी राज्यमंत्री करून तसं सडवून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आपण राजकीय अंगानं पुढच्या भागात चर्चा करूया. लष्कराच्या अंगानं आपण दोन्ही ब्रिगेडियरांकडनं हे समजून घेतलं की कशा पद्धतीनं फंक्शनिंग लष्करामध्ये निमलष्करी दलामध्ये होतं. पुढच्या भागामध्ये आपण राजकीय अनुषंगानं या विषयाची चर्चा करणार आहोत. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सरकारच्या दुर्लक्षामुळं जवानांचा उद्रेक होतोय का? 83% लोक म्हणतायत होय, सरकारच्या दुर्लक्षामुळं जवानांचा उद्रेक होतोय. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय नागपूरला अतुल लोंढे यांच्याकडं. अतुल लोंढे, हा योगायोग नाही का की एकीकडं लष्कराच्या नियुक्त्यांमध्ये सरकार हस्तक्षेप करतंय असे आरोप होत असताना हे व्हिडिओ जवानांचे व्हायरल झालेले आहेत. त्यात लष्कराचाही जवान, त्याचाही व्हिडिओ आज व्हायरल झालेला आहे. आधीचे 2 हे निमलष्करी दलाचे होते, CRPF किंवा BSFचा तेज बहादूर यादव. पण आता तर लष्कराचा जो जवान आहे यज्ञप्रताप सिंह, त्याचाही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हा योगायोग कसा? काहींचं असं म्हणणं आहे की हे जाणीवपूर्वक राजकारण होतंय सरकारला बदनाम करण्यासाठी. अतुल लोंढे. असं आहे आशिष याच्यामध्ये की जसं आता दोन्ही लष्कराचे माजी सैनिक आहेत, अतिशय आदरणीय आहे समाजामध्ये. त्यांनी जी भूमिका मांडली ती बऱ्याच अंशी आर्मीच्या संदर्भामध्ये मांडली. आता सुधीर सावंत हे स्वतः लष्करामध्ये राहिले, बॉर्डरवर काम केलेलं आहे, सैनिकांचा गणवेश घातलेला आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये आता हे बोलू शकणार नाहीत. पण आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी, काही महिन्यांपूर्वी एक मोठे कलाकार आहेत, आता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ते असं बोलले होते की सैनिकांच्या संदर्भामध्ये जी टिप्पणी केली होती तशाच अनुषंगाची काहीतरी गोष्ट जी आहे ती सुधीर सावंतांनी सांगितली की त्या सगळ्या टर्म्स ऑफ रेफरन्स वेगळे असतात, त्या कंडिशन्स त्यांना माहीत नसतात का, असं ते ॲक्च्युली बोलले ते. आता त्यांनी तांत्रिकदृष्ट्या तो मुद्दा मांडलेला आहे, पण त्यांच्या बाबतीमध्ये असं करू शकणार नाही. त्यामुळं आर्मी आणि पॅरामिलिटरी फोर्सेस या दोन्ही गोष्टी ज्या आहे त्या देशाला कुठे ना कुठे डिफेंड करत असतात. आता ग्रीन हंट नावाचं जे ऑपरेशन होतं ते CRPFने मोठ्या प्रमाणावर अँटी नक्षलाइट मुवमेंट म्हणून राबवलं. ते आता हे जे काम आहेत प्रत्येकाच्या डिफिकल्टी लेवल वेगवेगळ्या असल्या, ट्रेनिंग लेवल वेगवेगळ्या असल्या तरी याच्यामध्ये कुठंतरी थोडासा समानतेचा एक मुद्दा उपस्थित होतो. असंच बघता बघता असं लक्षात आलं होतं की OROPच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आमच्या वेळेस चर्चा सुरू होती तेव्हा मिलिटरी आणि पॅरामिलिटरी दोघांच्याही संदर्भामध्ये जी चर्चा सुरू होती. आणि मग OROP जेव्हा इम्प्लिमेंटेशनच्या स्टेजवर आलं, यांनी जेव्हा इम्प्लिमेंट केलं तेव्हा राज्यसभेमध्ये, संसदेमध्ये असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की आपण OROP फक्त मिलिटरीला लावणार आहे की पॅरामिलिटरी फोर्सेसलाही लावणार आहे. तर तेव्हा MOS जे आहे डिफेन्सचे, त्यांनी सांगितलं की सध्या तरी आम्ही फक्त मिलिटरीला लावला आहे, पॅरामिलिटरीचा OROPच्या संदर्भामध्ये आम्ही काही वापर केलेला नाही. आपण आता नियुक्त्यांच्या संदर्भात बोललात, आपण खूप मिलिटरीच्या बाबतीमध्ये चर्चा करणं तसं तर संयुक्तिक वाटत नाही. पण आता ही जवान, आता हे जे म्हणतात की याचं राजकारण करत आहेत, तर आता कोणकोणत्या जवानांपर्यंत गेलं होतं, ते कोणत्या कुठे आहेत ते, आणि त्यांचा कितीसा असा राजकीय लोकांशी संबंध येतो, कारण ते अतिशय म्हणजे खालच्या स्तरावर काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या संदर्भात राजकारण येतं म्हणजे हे कसं आहे की उलट्या बोंबा झाल्या थोड्याशा ह्या. त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की एका अंगाला ही सगळी फोर्सेस आहे, ही सगळी इन्क्लुडिंग पोलीस असेल, पॅरामिलिटरी फोर्सेस असेल, ॲक्च्युअल मिलिटरी असेल, ही अतिशय ॲडव्हर्स कंडिशनमध्ये काम करतात. कधी कधी त्या इनह्युमन कंडिशन्समध्ये, अमानवीय वातावरण असतात, सियाचीनचं असेल किंवा कुठे -डिग्रीमध्ये असेल, तिथेही ते काम करतात. ते आदरणीयच आहेत, त्याच्या बाबतीमध्ये काही असा विषय नाही आहे. पण आपण कशा पद्धतीनं राजकारण, त्याचा राजकीय वापर करून घेतो, हा वापर जो आहे हा गेल्या काही दिवसांमध्ये, 1-2 वर्षांमध्ये आपल्याला सातत्यानं दिसतो आहे. त्याच्यामधनं सुद्धा आलेलं हे फ्रस्ट्रेशन जे आहे ते स्पष्टपणे दिसतं आहे, कारण की व्हिडिओज येतात आहे. आता जी हायरार्की या दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितली ती आम्हाला माहिती नाही. त्यांनी हायरार्की सांगितली, त्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने कंप्लेंट्स केल्या जाऊ शकत होत्या. मग त्या सैनिकाला त्या माहीत नव्हत्या का?
मग त्या माहीत असूनही जर एवढा व्हिडिओ तो पुढे पाठवतो आहे म्हणजे कुठं ना कुठं हे प्रयत्न झालेले असतील आणि हे प्रयत्न झाले असल्यानंतर सुद्धा आपली नोकरी जाऊ शकते. जसं आता सावंतांनी सांगितलं की एक बटन जरी तुटली असली तरी त्याचा कोर्ट मार्शल होऊ शकतं. अशा पद्धतीचे एवढे स्ट्रिक्ट रूल असताना आपण आणि जवान जो असतो तो काही खूप चांगल्या परिस्थितीतून आलेला असतो का की त्याला घरी पैसे पाठवावे लागत असतात, घरच्या त्याच्यावर जबाबदारी असतात, त्याच्यानंतरही जर तो पुढे आला असेल तर मग हा जितका ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जितका प्रशासकीय मुद्दा आहे तितका थोडाफार हा राजकीय मुद्दा सुद्धा आहे. याच्यावर अनेक चर्चा झाल्या. 2005-07 सालीपासूनच आर्म्स सप्लाय कोर्ट जे आहे त्यांच्या मार्फतच हे दिल्या जातात. आता अनेक गोष्टी बोलणार नाही, माझे 2-3 मित्र लेफ्टनंट कर्नल लेवलला मिलिटरीमध्ये काम करतात, त्यांच्याशी चर्चा केलं असताना मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या, पण त्या इथे मी बोलणार नाही. तुम्ही किती विचारला आशिष तरी मी त्या सांगणार नाही, कारण त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मच्या संदर्भामध्ये म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लेवलचं जे बोलले सुधीर सावंतजी त्याच्या अनुषंगाने लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांना चांगलं अन्न मिळणं, ते जे सर्व्हिस देतात त्याच्यासाठी नाही, पण व्यक्ती म्हणून, देशाचे एक नागरिक म्हणून, एक सैन्य म्हणून त्यांना ह्या सगळ्या सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे. ते जर PMO ऑफिसपर्यंत पोहोचत असतील, ते जर आपल्या पत्नीला फोन करून सांगत असतील की मला त्रास देतात आहे, आता मला व्हिडिओ पाठवता येणार नाही, तर हा ऑडिओ जो आहे तो तुम्ही मीडियाला द्या, अशा पद्धतीने होत असेल तर मिलिटरीच्या अनुषंगाने हे योग्य नाही. याच्यामध्ये राजकारणाचा प्रश्न नाही आहे, याच्यामध्ये देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, याच्यामध्ये फार संवेदनशीलतेचा मुद्दा आहे. त्यामुळे याच्या अनुषंगाने याच्यामध्ये तात्काळ सुधारणा ज्या करता येईल त्या केल्या पाहिजे. आणि सैन्य जे आहे त्या सैन्याचं जे मनोबल आहे ते मनोबल कायम कसं राहील याच्या अनुषंगाने जास्त प्रयत्न केले पाहिजे, हे जास्त आज गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. मी थेट जातोय केशव उपाध्ये यांच्याकडे नाशिकला. केशव उपाध्ये, प्रश्न हाच आहे की आपण पाकिस्तानवर सर्जिकल अटॅक करतो, त्यानंतर सीमेपार किंवा सीमेवरून आपल्याकडं छुप्या पद्धतीनं पाक पुरस्कृत हल्ले होतात. ते 1-2 होत नाहीत, तर अशा घटना ह्या 30-35च्या वर आहेत आतापर्यंत. एवढं सगळं होत असताना एकाएकी जवानांचा उद्रेक होतो, ते व्हिडिओ व्हायरल करतात. आणि आज जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो लष्कराचा लान्स नायक आहे यज्ञप्रताप सिंह. तो सांगतोय की 6 महिन्यांपूर्वी म्हणजे गेल्या वर्षी 2016मध्ये मी पंतप्रधान कार्यालयाला पत्रसुद्धा लिहिलं होतं, त्यांनाही माझी व्यथा सांगितली होती, सर्व अधिकाऱ्यांना व्यथा सांगितली होती, पण मला न्याय मिळाला नाही. केशव उपाध्ये, मग सर्वसामान्यांना प्रश्न असा पडतो की एकीकडं रोज पंतप्रधान आणि भाजपचे नेते देशभक्तीचं गुणगान करतात, सीमेवरच्या जवानाचे दाखले देतात, आणि मग आपल्या लष्करामध्ये, निमलष्करी दलामध्ये हे चाललंय काय? आशिष जाधव, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण जो प्रश्न ठेवला आहे तो थोडासा गैरलागू आहे, थोडासा चुकीचा आहे. मला असं वाटतं की सरकार जबाबदार आहे का? ज्या पहिला व्हिडिओ आला, मी या ठिकाणी आता सुरुवातीला जे लष्करातले 2 अधिकारी बोलले त्यांचं म्हणण्याला मी विशेष महत्त्व देतो, कारण त्यांनी ॲक्च्युअल दोघांनी काम केलं आहे आणि त्यांनी जी भूमिका मांडली ती जास्त महत्त्वाची मानली पाहिजे. बाकी राजकीय, मी आहे, अतुल लोंढे आहे, आमचे राजकीय वादविवाद होत राहतील, पण लष्करासारखा संवेदनशील विषय, त्यामुळे त्या 2 अधिकाऱ्यांचे म्हणणं जास्त महत्त्वाचं मानलं पाहिजे. जो पहिला व्हिडिओ आला त्या व्हिडिओ जो आपण सगळा जरी ऐकला असेल, त्या व्हिडिओत असं म्हणतो तो की सरकारकडनं आम्हाला येतं, हे मधले अधिकारी गडबड करतात, असं त्या व्हिडिओतलं आहे. असं आहे की मगाशी ब्रिगेडियर महाजन असं म्हणाले की 1-2 ठिकाणी असं होत असेल तर सगळ्या सैनिकांचा तो प्रश्न आहे, असं म्हणण्याचं कारण नाही. पण तरीसुद्धा त्या सैनिकांनी, मी असं म्हणणार नाही, तर एक सैनिक जरी असं मांडत असला तरी मी त्याच्याकडे संवेदनशील रीतीने बघतो. ज्या ठिकाणी अशा व्यवस्था जिथे त्रुटी आहेत, बरं ही व्यवस्था अशी आहे का अचानक आज म्हणजे नवीन सरकार आलं म्हणजे आता याचं राजकारण करायची मला इच्छा नाही, पण हे सरकार आलं लगेच काहीतरी बाबा कालपर्यंत त्यांना पुरणपोळी दिली जात होती ना आज एकदम करपलेला परोठा दिला जातोय, अशी स्थिती आहे का? तर नाही. तर जी व्यवस्था कालपर्यंत होती तीच व्यवस्था आजही पुढे चालू आहे. आता जिथे अशा काही व्यवस्थेमध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त केल्या पाहिजेत, हे सगळ्यात पहिलं कारण. ज्या क्षणी पहिला व्हिडिओ आला त्या क्षणी स्वतः राजनाथ सिंगांनी त्याच्याबद्दलचे आदेश की हा व्हिडिओ मी पाहिला आहे आणि त्यांनी सैन्याला, त्या संबंधित अथॉरिटीला सांगितलं की ह्याची चौकशी करा. दुसरं, त्या सैनिक जो होता त्याची बटालियन सुद्धा बदलली का तर त्याच्यावर दबाव येऊ नये चौकशीमध्ये. तिसरं, तिथला अधिकारी दुसऱ्या ठिकाणचा अधिकारी त्या ठिकाणी पाठवला, म्हणजे घटना घडल्यानंतरनं तातडीने संवेदनशीलतेने सरकारने व्यक्त केलं.
ऑलरेडी लष्कर प्रमुखांनी आत्ता आपल्या चर्चेत पण आलं की अशा प्रकारे सूचना केली की तुम्हाला ज्या काही तक्रारी असतील समजा काही, आणि शेवटी असं की इतकं मोठं सैन्य आहे, इतकी मोठी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेमध्ये ठिकठिकाणी अनेक फॅक्टर काम करत असतात. जर काही एखादा ठिकाणी कुठे असेल तर तो दोष असू शकतो, तो दूर केला पाहिजे. त्यामुळे आज ते आपल्या जे सैनिक प्रमुख आहेत त्यांनी सैन्य प्रमुख की माझ्याकडे तुम्ही थेट या, सोशल मीडियाचा वापर करण्यापेक्षा त्यात, आणि तशी व्यवस्था बॉक्सेस बसवलेत. त्यामुळे सरकार म्हणून जे या ठिकाणी करणं आवश्यक आहे, सरकार तितक्याच जागरूकतेने करत आहे. त्यामुळे तो मुद्दा नाही. पण शेवटी या अशा प्रकारचा मग तो आता पुन्हा आणखीन एक मुद्दा तुम्ही मांडलात की सैन्याशिवाय जे बाकीचे फोर्सेस आहेत, CRF आहे, BSF आहे, त्यांच्या पे स्केलबद्दल. आता हा मुद्दा चर्चेचा, हा मुद्दा काही त्याच्यामध्ये लगेच या ठिकाणी कुणी ह्याचं पगार दिले त्यांना सारखे दिले पाहिजेत की नाही, हे या चर्चेत त्याचे उत्तर होऊ शकत नाहीत. त्याचे वेगळे मार्ग आहेत, त्याचे वेगळे कमिशन नेमले जातात आणि त्या ठिकाणी ते म्हणणं मांडलं जातं, त्यातनं ते फायनलला येतं. कुणी तर रात्रीतनं उठतं आणि पगार जाहीर करतं, असं होत नसतं. त्यामुळे त्याची चर्चा वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. पण या सगळ्या प्रकारामध्ये ज्या काही 2-4 घटना आल्या, सरकार म्हणून त्याकडे संवेदनशीलपणे सरकार बघतंय, पाहत आलंय, तशी कारवाई पण केली आहे. आणि मला वाटतं आपली सगळ्यांची भूमिका ती असली पाहिजे की समजा एखादी व्यवस्थेतला एखादा दोषाचा जर बाहेर आला असेल तर तो दोष दूर करण्यासाठी आपली सकारात्मक भूमिका असली पाहिजे. कारण शेवटी हा प्रश्न सैन्याचा आहे. इथे कुठेही कुणालाही राजकारण आम्हाला करायची इच्छा नाही. मी 4 गोष्टी सांगायच्या, अतुल लोंढेंनी 4 गोष्टी सांगायच्या, सावंत साहेब बसले त्यांनी 4 गोष्टी सांगायच्या. या राजकारणातनं काही साध्य होणार नाही. ह्या ज्या काही त्रुटीच्या काही गोष्टी आल्या असतील त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू. अगदी बरोबर आहे केशव उपाध्याय तुमचं. आपण काळजीपोटी हे करतोय, कारण एकाएकी 3 व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि देशात खळबळ माजली आहे. म्हणून आपण काळजीपोटी हे समजून घेतो आहोत की खरं काही होतंय का. जर का काही विस्कळीत झालं असेल तर सुरळीत करूया. अजित सावंत, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ह्या झाल्या प्रकारामुळे सैन्याचं, लष्कराचं, निमलष्करी दल ते सुद्धा अंतर्गत सुरक्षेचं काम करतात. म्हणजे ते निमलष्कर दल आहे म्हणून ते काही कमी दर्जाचं काम करतात असं नाही आहे. म्हणजे जसं CRPF किंवा CISF हे ठिकठिकाणी अंतर्गत सुरक्षेचंच काम करतात. BSF सारखं बटालियन आहे, ती बॉर्डरवरती सीमारक्षणाचं काम करते. प्रश्न हाच आहे की मनोधैर्य खच्चीकरण झालं असेल तर मग सरकारला दोष द्यावा की नाही द्यावा. जगप्रसिद्ध सेनानी नेपोलियन बोनापार्टचं एक वाक्य आहे की सैन्य हे पोटावर चालतं आणि म्हणून सैन्याच्या पोटाची काळजी पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. जे तळहातावर शिर घेऊन लढतायत त्यांना पहिल्यांदा चांगलं जेवण मिळालं पाहिजे, असं नेपोलियन बोनापार्ट म्हणाले. ते प्रश्न असा आहे की आता ब्रिगेडियर महाजन आणि ब्रिगेडियर सावंतांनी सगळी हायरार्की सांगितली, जो फरक आहे तो सांगितला. देशातल्या सर्वसामान्य जनतेला हा फरक कळत नाही. त्यांना एवढंच कळतं की आम्ही सुखाने झोप घेतो आहे कारण ही माणसं आमच्यासाठी प्राणपणाला लावून लढत आहेत. मग ते CRPF असेल, PSF असेल, लष्करातील जवान असेल, त्यांची हायरार्की काय आहे, त्यांनी कशा प्रकारे तक्रारी केल्या पाहिजेत. आणि म्हणून त्यांना उपाशीपोटी जर झोपायला लागत असेल तर त्याच्या वेदना या देशातल्या देशभक्त सगळ्या जनतेला होतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता राहिला प्रश्न संवेदनशीलतेचा सरकारचं दुर्लक्ष होत आहे का. तर मला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्यात की या सरकारच्या काही गोष्टी बघा. या सरकारमध्ये एक जनरल VK सिंग नावाचे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. जेव्हा सुभेदार रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केली त्यावेळेला ते म्हणाले ते मेंटली अनस्टॅबल होता तो माणूस. निवृत्त जो लष्करातला सुभेदार, तो मानसिक संतुलन त्याचं हरवलेलं होतं. अशा तऱ्हेचं असंवेदनशील असं विधान त्या संरक्षण राज्यमंत्र्यांनी केलं होतं. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर OROPचं घ्या, 1 रँक 1 पेन्शन. त्या संदर्भामध्ये लष्करातल्या सगळ्या निवृत्त अधिकाऱ्यांची आणि जवानांची फसवणूक करण्याचं काम या सरकारने केलं, असे दाखले आपल्याला अनेक मिळतील. ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि ब्रिगेडियर सावंत साहेबांना मला एक गोष्ट सांगायची आहे की सरकारचं दुर्लक्ष होत आहे का आणि जेवणा पुरेसंच हे मर्यादित आहे का. आज यज्ञ प्रताप सिंगने काय सांगितलं की मला हॅरॅसमेंट सुरू झाली. मी देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहिलं, गोपनीय पत्र लिहिलं. मी ते काय व्हायरल केलं नव्हतं यज्ञ प्रताप सिंगने सुरुवातीला. त्याला कुठल्या लेवलला हॅरॅसमेंट चालू आहे. सरकारचा एक अहवाल आशिषजी प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या अहवालामध्ये लष्कराच्या संदर्भातल्या 50 त्रुटींचा ओहापोह केला गेला आहे. त्याच्यातली महत्त्वाची त्रुटी कोणती आहे तर लाखो लिटर पेट्रोल आणि डिझेल हे ज्वलनशील पदार्थांचा जो साठा केला जातो, ती साठा करण्याची पद्धत आपली अत्यंत प्राथमिक स्वरूपाची आहे. उरीला जो हल्ला झाला आणि ज्याच्यामध्ये 19 जवान मृत्युमुखी पडले, जवान आणि अधिकारी, त्या हल्ल्यामध्ये हा जो चुकीच्या पद्धतीने साठा केला होता, त्या साठ्याने पेट घेतल्यामुळे त्याचा स्फोट झाल्यामुळे त्यातले बहुसंख्य जवान मृत्युमुखी पडले, हे लक्षात घेतलं पाहिजे. जे रात्रीच्या वेळेला गस्तीला जी हेलिकॉप्टर्स जातात
त्यांना लेझर आधारित संरक्षण यंत्रणा पुरवली पाहिजे, कपड्यांवरती सांकेतिक कोड क्रमांक पाहिजेत, किंवा जेव्हा आपल्या लष्कराचे गणवेश घालून अतिरेकी हल्ला करतात तेव्हा आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक त्रुटी त्या अहवालात म्हटल्यात आणि त्या अहवालात पुढे असं म्हटलं आहे की आणखीन 3-4 वर्ष ह्या त्रुटी दूर होण्याची शक्यता नाही. सामान्य न्यायाला यंत्रमानव लागतात उंचावरती, ते यंत्रमानव आपल्याकडे नाहीत आणि हे 3-4 वर्ष दूर होणार नाही. 3.5 लाख कोटी रुपयाचा आपल्या लष्कराचा अर्थसंकल्प आहे. अमेरिका, चीन आणि इंग्लंड नंतर ह्या जगातला 4था देश आहे की लष्करावरती एवढा मोठा खर्च करतो, परंतु आपल्याकडे कुठलेही विकास प्रकल्प नाही. मी कुठल्याही एका सरकारला दोष देणार नाही, हे सरकार किंवा ते सरकार म्हणणार नाही, परंतु काहीतरी दुर्लक्ष आपलं होतं आहे हे निश्चित आहे आणि त्यात ते दुर्लक्ष करणं हे या जवानांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच जवानांचा आता उद्रेक व्हायला लागला आहे की एका बाजूला आम्हाला कुठल्याही प्रकारे आमच्या भवितव्याची सुरक्षितता नाही, आमची काळजी कुठली घेत नाही, फक्त सीमेवर जायचं आणि म्हणायचं देशाच्या पंतप्रधानांनी की तुम्ही जागे आहात म्हणून आम्ही शांतपणे झोपू शकतो, एवढं बोलून चालणार नाही. तर ह्या जवान ही सगळे सुरक्षा कर्मचारी आहेत, मग ते BSFचे असोत, CRPFचे असोत किंवा आणखीन लष्कराचे असोत, हे आमच्यासाठी प्राणपणाला लावून लढतात. त्यांचं जीवन अधिक सुरक्षित कसं होईल, अधिक त्यांना संरक्षण कसं मिळेल आणि अधिक चांगलं जीवन ते कसं जगू शकतील ह्याची काळजी घेतली पाहिजे देशातल्या जनतेला वाटतं. याची नोंद कुठेतरी सरकारने घेणं आवश्यक आहे. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडे जातोय. महाजन सर, तुम्हाला काय म्हणायचं आहे? आशिष, मला बोलायचंय. हो केशव येतो. मला बोलायचंय. हा केशव, बरं ठीक आहे केशव. हो महाजन सरांचं होऊन जाऊ देत ना. हो महाजन सर बोला, ब्रिगेडियर महाजन बोला. ओके. अजित सावंत यांनी फार महत्त्वाचे मुद्दे ॲक्च्युली उठवलेले आहेत आणि खरं या मुद्द्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे होती. जर कुठे एखादं जेवण खराब मिळत असेल तर तो एक लोकलाइज प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह होऊ शकतो. पण त्यांनी जे मुद्दे उठवलेले आहेत, गेल्या अनेक वर्षापासून सैन्याला लढण्याकरता ज्या गोष्टी जरुरी आहेत, मग ते बुलेट प्रूफ जॅकेट असो की सैन्याच्या कॅम्पच्या भोवती असलेलं इलेक्ट्रॉनिकचं पेरिमीटरचं फेन्सिंग असो, या सगळ्या गोष्टी या गेल्या अनेक वर्ष आपल्याला माहिती आहेत. आणि जो इन्फंट्री सोल्जर जो सर्वात जास्त प्राणाचं बलिदान करतो, त्याचं बलिदान याच्यामुळेच जास्त होतं की आपल्याला या साधन सामग्री ज्या आहेत त्या कमी पडत आहेत आणि त्या कमी पडत आहेत. याचं मुख्य कारण असं आहे की याकरता जो लागणारा पैसा आहे त्या पैशाचं नियोजन झालेलं नाही आहे. त्यांचा हा मुद्दा अतिशय बरोबर आहे आणि लढाईची तुमची केपेबिलिटी चांगली करण्याकरता जनरल फिलिप्स कंपोज कमिटीने अनेक गोष्टी सांगितल्या आणि या गोष्टी दर 2 वर्ष झाले की पुन्हा रिपीट होतात. मी त्यांनी काही नवीन काय फार सांगितलं असं काही नाही. या असे कमीत कमी 10 रिपोर्ट्स आहेत की ज्यावरती जी कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई होत नाही आणि याचं मुख्य कारण आहे बजेटमध्ये जेवढा पुरेसा पैसा पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही आहे. आपण जर बजेटचं जर निरीक्षण कराल तर आपलं बजेट प्रत्येक वर्षी फक्त 4 ते 6% वाढतं आहे आणि या जर सगळ्या रिक्वायरमेंट तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला बजेट अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे कमीत कमी 25 ते 35% प्रत्येक वर्षी वाढवलं आणि जर ते 10 वर्ष ठेवलं तर तुमची ही जी डेफिशियन्सी आहे ती होईल. त्यांनी म्हटलं की ॲम्युनिशन आपल्या पेट्रोल ओपनमध्ये असतं. अर्धी ॲम्युनिशन ओपनमध्येच पडलेली आहे सगळीकडे. तो त्यांचा मुद्दा अगदी तो बरोबर आहे आणि हे काही आत्ताचं नाही, हे गेल्या 47 सालापासून तेच चालू आहे. याचं मुख्य कारण आहे बजेटला लागणारा पैसा. मला वाटतं आपण सगळ्यांनी सरकारला थोडंसं हे सांगायला पाहिजे की थोडं बजेट वाढवा आणि याच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत की ज्यामुळे सैनिकांचे मृत्यू होतात, सैनिकांची कॅज्युअल्टीज होतात, आपण आपल्या लढण्याची आपली क्षमता कमी होते, ज्याच्यावर लक्ष केंद्रित करा. हे मला वाटतं सैनिकांचं एक अतिशय चांगलं वेलफेअर होईल. जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे, याच्यात काहीही डाऊट नको. भ्रष्टाचार असेल, राशन कमी मिळत असेल तर त्याला शिक्षा मिळायला पाहिजे, त्यात काही डाऊट नाही. पण ज्या ऑपरेशनल गोष्टी आहेत त्याच्यावरती पुरेसं लक्ष सध्या अजून जास्त लक्ष घालायची गरज आहे. बरोबर आहे. मी आता केशव उपाध्याय तुम्हाला वेळ देतोय. प्रश्न हाच आहे की जर का जवानांचं किंवा मग तो लष्करातला असू दे किंवा निमलष्करी दलातला असू दे त्याचं मनोधैर्य खचलं असेल किंवा नैराश्य आलं असेल तर सरकारला कोणी सूचना करू नये का? 100% सरकारला सूचना करा ना, काहीच आक्षेप नाही. सरकारला सूचना करा, चुकलं तर टीका करा, तो अधिकार आहे प्रत्येकाचा. पण आम्ही काय निरपेक्ष मला हे सरकार नको ते सरकारचा दोष देत नाही असं म्हणत नकळतपणे मुद्दामून जाणीवपूर्वक या सरकारवर टीका करण्याचा काही जणांचा जो आहे त्याच्याबद्दल आक्षेप आहे. मगाशी आणि महाजन सरांनी जे सांगितलं की हा वर्षानुवर्ष चाललेला प्रश्न आहे. म्हणजे जेवण म्हणजे प्रत्येक सैनिकाला जेवण चांगलं मिळालं दूर नसण्याचं कारण नाही.
जो रिपोर्टचा उल्लेख इथं मगाशी अजित सावंतांनी केला, 2012चा रिपोर्ट आहे तो, आणि त्या रिपोर्टमध्ये हे सगळं म्हटलेलं होतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, यापूर्वी अँटनी नावाचे एक संरक्षण मंत्री होते काँग्रेस सरकारचे. खरेदीच का, तर भ्रष्टाचाराचे आरोप येऊ नयेत, भ्रष्टाचाराचे काही आरोप होऊ नये म्हणून त्यांनी खरेदीच नव्हती केली. जे सैनिकांनी लष्कराला ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या सुद्धा घेतल्या, सगळ्या फाईल पेंडिंग होत्या. जरा त्यावेळेस सगळा इतिहास, किती फाईली पेंडिंग होत्या, काय होत्या, सगळा इतिहास काढून बघा. त्यामुळे आज जे चावातावांनी कसं काय अमुक केलं तमुक केलं, ज्या 1 रँक 1 पेन्शनचा उल्लेख झाला, ती किती वर्ष मागणी पेंडिंग आहे. आज सगळे सैनिक या सरकारनंतर 1 रँक 1 पेन्शनचा मुद्दा या सरकारने सोडवला. त्या जर अनेक अधिकारी सरकार दुवा देत आहेत, त्यामुळे काय त्याच्यावर कसा सोडवला ठीक आहे, तुमची ती भावना कसा सोडवला. केशव उपाध्याय ओआरओपीचा प्रश्न कसा सोडवला. दिशाभूल करणारी विधान करू नका कृपा करून. दिशाभूल नाही केली, तो वर्ष असलेला त्याची तरतूदही केली, त्याची बजेटमध्ये तरतूद केली, त्याच्याबद्दलची सुरुवात झाली. माहिती घ्या. वजीर सावंत, तुमची विशफुल थिंकिंग मला मान्य आहे, माहिती आहे, मोदी सरकार तुमचे आक्षेप असू शकतात, पण वस्तुस्थिती दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका कृपया. त्यामुळे अनेक राफेलचं आपल्याकडे विमान नाहीत, ते मिक्सच्या शवपेट्यामध्ये होत चालल्या होत्या, जुनी विमानं होत चालली होती. राफेलचं किती वर्ष पेंडिंग होतं, अगदी सैनिकांच्या बुटापासून, सैनिकांच्या सामग्रीपासून ते विमानापर्यंत काही होतच नव्हतं. जसं पैसे नव्हते, पण जे पैसे होते ते पण खर्च करण्याचे, का तर भ्रष्टाचार आरोप येईल म्हणून खरेदीच करायची नाही, अशा प्रकारचा एक संरक्षण मंत्र्यात तेव्हाचा तोरा होता, तेव्हाचा रोल होता, आणि त्यातनं अनेक गुंतागुंतीचे प्रश्न पुढच्या काळात निर्माण झाले. पण ठीक आहे, आज त्याच्यात जायचंय नाही, मला त्याची इच्छा नाही. गेल्या 2 वर्षामध्ये अनेक गोष्टी मुद्दे उचलले की, आता त्यात जायचं नाही म्हणताय. आता सगळ्यांना बोलायचं आहे त्याच्यावर, आता सगळ्यांना उत्तर द्यायचं आहे. मुद्दे उपस्थित केले त्यावरती सर्वांनाच बोलायचं आहे. तुम्ही आधी म्हणालात की राजकारण करू नका, बोलू नका, कोणी बोललं नाही, तुम्हीच मुद्दे उचलून धरलेत. आता आशिष जाधव त्याचं उत्तर देतो, पुन्हा देतो त्याचं उत्तर. आशिष जाधव ज्या पद्धतीने या सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याची उत्तरे मी तेवढी दिली. काढायची असेल तर पुढचा 1 तास आपण या सरकारने काय काय किती खरेदी केली तेही चर्चा करू, मला आक्षेप काही नाहीये. पण शेवटी आज जो मूळ मुद्दा आपल्या समोर आहे की सैन्याचं मनोधैर्य खचता कामा नये, ते खचणारे नाही. म्हणजे एवढ्या मी पूर्ण संवेदनशीलपणे, मला पूर्ण जाणीव की सैनिकांना जेवण मिळालं पाहिजे, आणि त्या एखाद्या घटनेवरून सगळ्या सैनिकांना जेवण मिळत नाही असा अर्थ काढणे हे फार अतिरंजितपणाचं, फारच त्याला काय म्हणतात, आपली काळजी किंवा कन्सर्न काय आहे घटनांकडे सरकारने बघितली. केशव उपाध्याय, मान्य कन्सर्न आपली काळजी किंवा कन्सर्न काय आहे, आपण ऐका ना केशव, सर्वसामान्यांच्या मनातला एक प्रश्न तुम्हाला सांगतो, बोलतो. सर्वसामान्यांच्या मनातला एक साधा प्रश्न. आशिष माझं पूर्ण तर करू दे ना. ठीक आहे आशिष, माझं पूर्ण करू दे, मग तुमच्या मनातले प्रश्न विचारा सर्वसामान्यांच्या नावाखाली, मला चालेल ना, काही अडचण नाही. बोला. असं आहे की मला असं आहे की या सगळ्या विषयामध्ये ताबडतोब त्याची दखल सरकारने घेतली आणि तटस्थपणे त्याबद्दलची कारवाई करण्याचं धोरण घेतलं. आणि त्याच्यामुळे सरकार याच्यात संवेदनशील निवड घोषणा करत नाहीये. सरकार किंवा पंतप्रधान नुसतेच जातात असं नाही, पंतप्रधान त्या सुखदुःखात सहभागी तितकेच होतात. हे पहिल्यांदा आपण पाहतो गेल्या अनेक वर्षामधलं. त्यामुळे सरकार संवेदनशीलपणे या भूमीकडे बघतंय आणि हे प्रश्न ते सुटले पाहिजे. त्यातले एखाद्या व्यवस्थेतले एक जे त्रुटी आहेत त्या दूर करू पुढच्या काळामध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप संवेदनशील आहेत की त्यांनी आज खादी ग्रामोद्योग वरून महात्मा गांधींचा फोटो हटवला आणि आपला लावलेला आहे. ती चर्चा करू ना आपण. चर्चा करायचीच आहे केशव, मला काही आक्षेप नाहीये. केशव, प्रश्न असा आहे ना, जसं मी म्हणत होतो, ऐका ना केशव उपाध्याय, नाही तो वेगळा डिबेटचा विषय आहे, त्यावरती आपण सविस्तर चर्चा नंतर करू. आशिष जाधव विषय ठरवून घे, म्हणजे विषय कशावर याचा त्या विषयाचा विषय संवेदनशील आहात म्हटलं तुम्ही, पंतप्रधान म्हणून सांगितलं. सैनिकाचा विषय काय, कॅलेंडरचा विषय काय, म्हणजे काय चाललंय, कॅरेक्टर काय, कशी चर्चा तुम्ही महात्मा गांधी हे कॅरेक्टर म्हणता. कसलं कॅरेक्टर? अरे राष्ट्रपिता आहेत ते आपले. कॅरेक्टर इथे संबंध काय, इथे चर्चेचा आपण ती वेगळी चर्चा करू. हा मग तेच मी तुम्हाला सांगतो, ती वेगळी चर्चा करू आणि तुमच्या बरोबरच करू, ती वेगळी चर्चा करू, तुमच्या बरोबरच करू. काय म्हणजे आपण कुठल्या, यस मी येतो ना, काही प्रॉब्लेम नाही. कुठल्या एका केशव उपाध्याय ऐका ना, सर्वसामान्यांच्या मनातला फक्त प्रश्न सांगतो. केशव उपाध्याय सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न, तुमच्या मनातला आहे तो, सर्वसामान्य विचारा. हा बघा, असे जवानांचे व्हिडिओ व्हायरल झाले, बरोबर आहे. त्यानंतर चर्चा, त्याच्या आधी काय झाली, त्याच्या आधी चर्चा अशी होती की ज्या नियुक्त्या झाल्या वरिष्ठ पातळीवरच्या त्यामध्ये हस्तक्षेप झाला, त्यावरनं बरंच राजकारण झालं, बरीच चर्चा झाली. आता होतंय काय माहिती आहे का, आपण पाकिस्तानवर सर्जिकल अटॅक बोलतो, त्याचं उत्तर देतो, उत्तर त्याचं ऐका ना, आपण पाकिस्तानवर सर्जिकल अटॅक करतो,
सर्वसामान्य जनतेला, भारतीयांना काय वाटतं की आता भारत कदाचित पाकिस्ताननं जर का रिटालिएट केलं किंवा प्रत्युत्तर दिलं तर आपली तयारी आहे, वेळ पडली तर आपण पाकिस्तानवर चाल करून जाऊ, आणि एकाएकी जवान अशा पद्धतीनं आपली व्यथा मांडतात, तक्रार मांडतात. त्यामुळं लोकांना असं वाटतं की चाललंय काय, नेमकं धोरण आहे की नाही सरकारकडं. जाधव, तुमचा प्रश्न संपला असेल तर बोलतो. तुमच्या मनातला प्रश्न तुम्ही जनतेच्या नावाने सांगतात, त्याचं उत्तर देऊ का मी? हो, द्या. आशिष, मला बोलायचं आहे. असं आहे की मुळामध्ये नियुक्त्या असा शब्दप्रयोग तुम्ही केलात. एका नियुक्तीवरून मधल्या काळात विरोधी पक्षांनी वाद करण्याचा प्रयत्न केला. लष्कर प्रमुखाचं काय सिनियरिटी, ज्युनियर अशा पद्धतीचं काहीतरी केलं. याच्या पूर्वीच्या इतिहासात सुद्धा अशा प्रकारचे दाखले आहेत की सिनियरिटी फक्त सिनियरिटीवर न देता जे सरकारला लॉंग टर्मसाठी योग्य वाटलं अशा प्रकारचं एखाद्या अधिकाऱ्याला लष्कर प्रमुख केलं गेलं. हे त्यावेळी याच्या पूर्वी पण झालेलं आहे. त्यावेळी केलं होतं, ती परिस्थिती वेगळी होती, आणि आता करतं मग मात्र ते अन्यायकारक आहे, सैनिकांचं मनोधैर्य खचणार आहे, हे म्हणणं पूर्णपणे ढोंगीपणाचं आहे. नियुक्तीला घेऊन मी बोललोच नाहीये, नियुक्तीला घेऊन सैनिकांचा विषय जोडलेलाच नाहीये. तुम्ही बोललात ना, नियुक्त्या बोललात ना. आशिष जाधव, तुम्ही आता प्रश्न विचारलात मला, नियुक्तीवरून वादळ झालं, एकूणच लष्कराचा विषय चर्चेत आला असं मला सांगायचं आहे. मग मी एकूण असं नाही जाधव, नाही जाधव, मला पूर्ण, अरे त्या घेऊनच मला बोलायला पाहिजे ना, असं कसं चालेल? बरं ठीक आहे, आता तुम्ही बोललात काँग्रेसच्या प्रवक्त्याला काहीतरी म्हणायचं आहे, कारण तुम्ही सगळे मुद्दे काढलेले आहेत. अतुल लोंढे उत्तर द्या. अतुल लोंढे उत्तर द्या. अरे मला बोलू देत नाही ना. अतुल लोंढे उत्तर द्या लवकर. अरे जाधव, हे काय अर्थ आहे माझा? पूर्णपणे असं आहे आशिष की आता असं आहे आशिष की खोटं बोल आणि रेटून बोल. मी रफालच्या संदर्भामध्ये सांगतो. आता इथे दोन्ही ब्रिगेडियर बसलेले आहे. रफालच्या संदर्भामध्ये जी डील अटकली होती ती डील ही होती की ज्या पद्धतीनं रशियानं मिक्स जे आहे टेक्नॉलॉजी आपल्याला ट्रान्सफर केली आणि आपण टेक्नॉलॉजी सहित आपण त्यांच्याकडनं टेक्नॉलॉजी घेतली, आपल्या इथं बिल्ड करतो, आपण हालमध्ये बिल्ड केलेले आहे. त्या पद्धतीची फ्रान्स आपल्याला टेक्नॉलॉजी द्यायला तयार नव्हती, आजही दिली नाही आहे. आज पपायाव सोबत अनिल अंबानी जे आहे त्यांची आघाडी, त्यांची हे जॉईंट व्हेंचर झालेला आहे. 1,20,000 कोटीचा जो ऑर्डर आहे विदाऊट टेक्नॉलॉजी ट्रान्सफर दिलेला आहे. AK अँटनी जे आहे त्या माणसाला करप्शन नावाची काय गोष्ट असते, ती कशी करायची असते ही माहित नाही. ही सर्व जगभर ही गोष्ट माहिती आहे. उलट मनोहर पर्रीकर आल्यानंतर दलाल असतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे. ऐका मी बोललो नाही मदत केशव आता ऐका, मला माहिती आहे सगळ्या डील्स त्या काय आहे. आता असं आहे की यांनी दलाल जे आहे लिगलाइज केले. ऐका यांनी सगळं दलाल. त्याच्यानंतर अमेरिकेसोबत जो त्याच्यामध्ये लायबिलिटी क्लॉजच्या संदर्भामध्ये ऐका केशवजी, सिव्हिल न्यूक्लिअर लायबिलिटी क्लॉज हे जे आहे ट्रेटी जी आहे अमेरिकेसोबतची ती मनमोहन सिंगाच्या काळातच झाली होती. सरकार स्टेकवर लावलं होतं, पण लायबिलिटी क्लॉजच्या संदर्भामध्ये काय झालं हे आजपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी ना संसदेत सांगितलं ना बाहेर लोकांना सांगितलं. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सांगत नाहीत. आता हेमंत महाजनांनी जो प्रश्न उपस्थित केला, मला त्याला थोडं सांगायचं आहे की बजेटच्या संदर्भामध्ये मी नेहमी बजेट रीड करत असतो. यावेळेस तर बजेटच्या भाषणामध्ये डिफेन्सचा मुद्दाच गाळून टाकलेला होता. पण तरी मी सांगतो, बजेटमध्ये डिफेन्सची जी तरतूद आहे ती सातत्यानं वाढत गेलेली आहे. ती 14 ते 17% मधामध्ये कायम राहिलेली आहे. आपल्याला अलोकेशन ऑफ बजेट जे आहे ते अनेक गोष्टींमध्ये करावं लागतं. आपल्या देशाची जर प्रगती पाहिली 1947 पासून 2014 पर्यंतची जर प्रगती पाहिली आपण, तर आपण आता मंगळयानवर गेल्यावर त्याची लागलीच आपण हे घेऊन घ्यायची क्रेडिट की ऑटोला पण जास्त पैसे लागतात पर किलोमीटरला पेट्रोलचे, पण आपण त्याच्यापेक्षा स्वस्त याच्यामध्ये आपण मंगळयान पाठवलं. या सगळ्या गोष्टी या सगळ्या संस्था डेव्हलप करत असताना एक अविकसित देश, मग विकसनशील देश आणि मग विकसित देशांकडे वाटचाल जी करत असताना 32 कोटीची जनता 125 कोटीवर झाली. हे सगळे भार पेलत असताना कदाचित कुठंतरी मिलिटरीसाठी कमी राहिलं नसेल राहिलं असं मी म्हणत नाही, पण या सगळ्या पॅरामीटर्सवर जर आपण बघितलं तर सरकारने कोणतंही असो, त्यात अटल बिहारी वाजपेयींचं पण सरकार होतं, हे म्हणता विसरून जातात. 70 वर्ष झाले. त्या दिवशी उत्तराखंडमध्ये बोलता विजय बहुगुणा ज्यांनी त्या केदारनाथमध्ये फ्रॉड केला होता ते मागेच बसले होते मोदी साहेबांच्या, तेव्हाही ते बोलून गेले. पण असं आहे की नुसतं बोलून होणार नाही, राजकारण करायचं नाही म्हणायचं आणि त्याच्यावर असे मुद्दे उपस्थित करायचे. यांनी लक्षात ठेवावं की 1857चा जो उठाव झाला होता तो आज आपण त्याला छाती ठीक आहे अतुल लोंढे, आता राजकारण जास्त वाढवू नका, विषयाचं गांभीर्य तुम्ही घालवू नका. नाही, हा महत्वाचा विषय आहे, देशाच्या दृष्टीनं खूप काळजीचा विषय आहे. त्याच्यात जास्त राजकारण आणलं तर आपली चर्चा भरकटेल आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर
आपले जे ब्रिगेडियर मान्यवर आहेत दोन्ही आणि आपले विश्लेषक आहेत, मी त्यांना काही वेगळे प्रश्न विचारणार आहे जे देशाच्या हिताचे आहेत, ते याच विषयाला घेऊन आहेत. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सरकारच्या दुर्लक्षामुळे जवानांचा उद्रेक होतोय का? 85% लोक म्हणतायत होय, सरकारच्या दुर्लक्षामुळे जवानांचा उद्रेक होतोय. भेटूया एका ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी सर्व पाहुण्यांकडे जाणार आहे. अगदी थोडक्यात सगळ्यांनी उत्तरं द्यायची आहे. लास्ट कॉमेंट सर्वांनी द्यायची आहे. हे प्रकरण ज्या पद्धतीनं पुढं आलेलं आहे, सरकार कुठेतरी कमी पडतं आहे हे दिसतं आहे. पण आता यातून मार्ग काढायचा असेल तर इमिजिएट मेजर्स म्हणून काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट अशी आहे की मला काहीतरी चुकीची समजूत होईल. आपला इन्फंट्रीचा जवान आहे, वाटेल त्या परिस्थितीत राहायला तयार आहे, वाटेल त्या परिस्थितीत तो लढायला तयार आहे. गोष्ट सन्मानाची, स्वाभिमानाची आहे. आपला जवान जो लढतो आणि आपले प्राण देतो, कुठल्या पैशासाठी आणि जेवणासाठी देत नाही आहे. तो स्वाभिमान आहे त्याचा या देशाबद्दल. आणि म्हणून विषय काय आहे, पण दुसरीकडे काय व्हायला लागले की कुठलीही मिलिटरी असली त्याला पॉलिटिकल कंट्रोल असतो आणि म्हणून पॉलिटिकल सिस्टमनी आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. आता मी अनेक पार्लमेंटरी कमिटी समोर गेलेलो आहे, डिफेन्स पार्लमेंटरी समोर, आणि ह्याच गोष्टी त्यांना अनेकदा सांगितल्या आहे. कारण आजच्या 21व्या शतकामध्ये पहिलं राजीव गांधींनी केलं होतं. राजीव गांधीच्या काळात मिलिटरीचा 2030पर्यंतचा सगळा प्लॅन त्यांनी बनवला. जवानांच्या बद्दलसुद्धा अनेक गोष्टी त्यात आल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत वाजपेयी सरकारकडे मी गेलो, त्यांच्या नरसिंहराव सरकारकडे गेलो, मनमोहन सिंग, आणि आता हे मोदी. ह्या बेसिक विषयावर कोण लक्ष घालत नाही की पार्लमेंटने सुद्धा आता नवीन सैन्याचं निर्मिती केली पाहिजे, सैन्याचं पुनर्गठन केलं पाहिजे, नियम वेगळे आणले पाहिजेत. आजच्या परिस्थितीला जागून आपल्याला काम करावं लागेल आणि जवानांचे असे जे तक्रारी येत आहेत त्या ग्राह्य मानल्या पाहिजेत आणि त्या होऊ नयेत म्हणून पावलं ठोस उचलली पाहिजेत, असं माझं मत आहे. अजित सावंत. नाही, मगाशी केशव उपाध्याय अगदी तावातावाने बोलले माझे मित्र. मला त्यांना फक्त एवढीच आठवण करून द्यायची आहे की 1999 ते 2004 या काळामध्ये भाजपचं सरकार होतं आणि शहीद लष्करी जवानांच्या शवपेटामध्ये भ्रष्टाचार त्यांच्याच राज्यात झाला होता. त्यामुळे त्यांनी फार मोठ्या गोष्टी करण्याचं कारण नाही आणि OROP अजूनही झालेलं नाही. जे झालं आहे ते इथे ब्रिगेडियर महाजन साहेब आहेत, ते त्याच्याबद्दल अधिक प्रकाश टाकू शकतील. तो प्रश्न आजही सुटलेला नाही. त्याच्यामध्ये केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. दुसरी मला एक महत्त्वाची आठवण करून द्यायची की सर्जिकल स्ट्राईक, ज्या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पूर्वी अनेक सर्जिकल स्ट्राईक गेले होते, पण तेव्हाच्या पंतप्रधानांनी तो श्रेय घेण्याचा प्रयत्न नाही केला, ह्यांनी केला. परंतु त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये स्वतःची पाठ थोपटून घेत असताना आपल्या लष्करी जवानांनी शौर्य गाजवलं, पाठ हे थोपटून घेत होते. परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अपंगत्वाचं जे पेन्शन आहे त्या पेन्शनमध्ये मात्र लष्करी जवानांच्या पेन्शनमध्ये कमी केलं. ही यांची संवेदनशीलता आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की जसं मगाशी जो मी मुद्दा मांडला की एक तर पहिली गोष्ट, एवढा मोठा खर्च आपण अर्थसंकल्पामध्ये करत असताना त्याचं नियोजन योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. प्रचंड मोठा खर्च प्रशासनावरती होतोय. तो प्रशासनावरती होण्याच्या ऐवजी अत्याधुनिकीकरण या लष्कराचं करणं आणि आपल्या लष्करी जवानांना योग्य प्रकारचं संरक्षण मिळणं, त्यांचा जीव कमीत कमी धोक्यात जाईल याची काळजी घेणं, ह्याच्याकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे आणि ते सरकार करत नाही असा माझा आरोप आहे. ते येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. अतुल लोंढे, राजकारण न आणता 30 सेकंदामध्ये आता काय झालं पाहिजे जवानांच्या दृष्टीनं हे सांगा. नाही, आता असं आहे की सुधीर सावंतजी किंवा हेमंत महाजनजी जे आहेत ते याच्यामध्ये अथॉरिटी आहे. मला असं वाटतं की हे जे लोक आहेत याच्यातले जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांनी आपलं एक्सपर्ट ओपिनियन जे आहे ते सरकारने त्यांचं मान्य केलं पाहिजे. जे काळानुरूप जे बदल आहेत या 21व्या शतकामधलं कॉम्बॅट सिस्टम टोटल बदललेलं आहे, लढाईची पद्धत बदललेली आहे, स्टाईल बदललेली आहे, त्या अनुषंगाने जे बदल आहे ते केले पाहिजे. आणि हॅट्सऑफ टू आर्मीच्या बाबतीत राजकारण करण्याचं काही कारणच नाही आहे. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी या देशाला स्टेबल ठेवलेलं आहे आणि ते खरंच आहे. स्टमकवर अनेक आर्म्या चालल्या असतील, आर्मी चालल्या असतील जगातल्या, पण भारतीय आर्मी मात्र भारतीय स्वाभिमानावर चालल्या, हे खरं आहे. आणि त्यांचे जितकं कौतुक करावं आपण तितकं कमी आहे. त्यांच्या संदर्भात मध्ये आपण जे करता येईल ते केलं पाहिजे असं आमच्या काँग्रेस पक्षाचं मत आहे. अगदी बरोबर आहे. शेवटी ब्रिगेडियर हेमंत महाजन, लास्ट कॉमेंट. असा आहे एक मोठा फरक जो करायला पाहिजे. सध्या निमलष्करी दलं, त्यांचे जवान आणि त्यांचे अधिकारी यांच्यामध्ये दुरावा आहे.
ॲक्च्युली हा जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे की त्यांच्या हायर लेवलला जे त्यांचे ऑफिसर्स असतात ते IPSमधून येतात, ज्यांना त्यांचे ग्राउंड लेवलचे काय प्रॉब्लेम्स असतात ते कळत नाही. तर म्हणून आणि जे त्यांचे जे स्वतःचे काडरचे जे ऑफिसर्स असतात ते जास्त नियर द रिॲलिटी असतात. म्हणून आपण आता हे जेवढे प्रॉब्लेम्स झालेले आहेत ॲडमिनिस्ट्रेशनचे, याचं मुख्य कारण आहे की त्या लेवलच्या अधिकाऱ्यांनी आपलं काम केलेलं नाही. अधिकाऱ्यांनी आपलं काम हे चांगलं करायला पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ॲडमिनिस्ट्रेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत लष्करामधले किंवा लष्करी दलातले ते एवढे मोठे नाही. एखाद दोन प्रॉब्लेम झाले तर ते सगळीकडे असं समजू नका, पण त्यांचे जे ऑपरेशनल प्रॉब्लेम आहेत ज्याच्याविषयी अजित सावंत बोलले होते की त्यांना बुलेट प्रूफ जॅकेट मिळायला पाहिजे, त्यांना चांगली शस्त्र मिळायला पाहिजे, त्यांना पेरिमीटर फेन्सिंग मिळायला पाहिजे, त्यांची लढण्याची ताकद वाढायला पाहिजे, त्यांचं आधुनिकीकरण व्हायला पाहिजे. हे प्रॉब्लेम्स अजून खूप वर्ष चालणार आहेत. याच्यावरती एक लक्ष ठेवून नियोजन अतिशय चांगलं करून ते पूर्ण करावे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम एखाद दोन होतील, पण ते एवढं मला वाटत नाही की एवढं त्याचा भाव करायला पाहिजे. ज्यांनी चुका केल्या त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे. पण ऑपरेशनल प्रॉब्लेम जे आहेत ते मात्र ठीक व्हायला अजून अनेक वर्ष लागतील. त्याच्यावर कृपया लक्ष ठेवा. अगदी बरोबर आहे. खरंच आज सोशल मीडियामधून जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यातनं जे प्रश्न पुढे आलेले आहेत की जवान म्हणतायत हमारी कोई नहीं सुनता, हमें कोई समझ नहीं पाता, या हमारा दुख समझता है क्या कोई, असे जे वाक्य त्यांच्या तोंडी आलेले आहेत ते ऐकून सर्वसामान्य देशप्रेमी भारतीय हा दुखावला गेलेला आहे. जवानांचं हित हेच राष्ट्रहित आहे हे सरकारनं ओळखावं आणि सध्या ज्या पद्धतीनं हे सगळं व्हिडिओमधून बाहेर व्यथा किंवा तक्रारी येत आहेत त्यांचं निरसन करावं अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. सरकारच्या दुर्लक्षामुळं जवानांचा उद्रेक होतोय का? 85% लोक म्हणतायत होय, सरकारच्या दुर्लक्षामुळं जवानांचा उद्रेक होतोय. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक.